नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती शहरामध्ये। इथूनच आपला प्रवास असणार आहे अमरावतीपासून खंडवापर्यंत। हा जो प्रवास होणार आहे तो आंतरराज्य प्रवास होणार आहे, म्हणजे महाराष्ट्र ते मध्य प्रदेश। आपल्याला जी बस लागणार आहे खंडवा जाण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकावर, तिकडे आता आपण चाललोय। प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा नाश्ता घेऊया इकडे, तरी पोहा। तर आपण मस्तपैकी असं सकाळ सकाळ नाश्ता घेतलेला आहे बस स्टँडच्या बाहेर, 15 रुपयाला एक प्लेट। मस्तपैकी असा नाश्ता वगैरे झालेला आहे। आता आपण अमरावतीच्या बस स्टँडला आलो आहोत। इथूनच आपल्याला बस जी लागणार आहे खंडवा जाण्यासाठी सकाळी 8 ची बस। सध्या जो टायमिंग झालेला आहे तो 7 वाजलेले आहेत आणि बस लागाय आपल्याकडे अजून 1 तास बाकी आहे। खंडवा पोहोचण्यासाठी आपल्याला 6 ते 7 तास लागू शकतात, पण रस्ता आहे पुरेपूर निसर्गाने भरलेला। म्हणूनच या मार्गावरचं खास आकर्षण म्हणजे मेळघाट, तो आपल्याला परत बघायला मिळणार आहे। याआधी पण आपण प्रवास केला होता नागपूर ते इंदोर, त्या रोडवर सुद्धा तुम्हाला मेळघाट दाखवलेला आहे। आपण नागपूर ते इंदोर 2 वेळा प्रवास केलेला आहे आणि अमरावती पासून सुद्धा आपण आंतरराज्य रोड केलेला आहे, अमरावती ते भोपाळ। एकदम इंटरेस्टिंग जर्नी होता तो। अमरावती ते खंडवा हा प्रवास एसटीचा खूप खास आहे, कारण तो विदर्भ आणि निमाड या 2 वेगवेगळ्या भागांमधून जातो। सकाळचे 7 वाजताचे दृश्य अमरावती बस स्टँड, प्रवासी पाहू शकता। तसेच लागणाऱ्या सकाळच्या बसेस अमरावती मोर्शी वरोड अमरावती, शिवाय बसेस पण आहेत अमरावती परतवाडा। जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं अमरावतीवरून आपण रोड केला आहे अमरावती ते भोपाळ। बरोबर ती बस आपल्यासमोर लागलेली आहे, 7:30 ची बस आहे अमरावतीवरून। गेल्या वेळेस याच बसनं प्रवास केला होता, पण सेन्सर प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी चेंज करावी लागली। फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली अमरावती खंडवा। आपल्या गाडीचा प्रकार पाहू शकता, एसटीच्या स्वमालकीची टाटा बस BS6 वाली। आपल्या गाडीचा जो मार्ग आहे अमरावतीवरून अमरावती परतवाडा, धारणी, शेखपुरा, गुडी आणि खंडवा असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आय थिंक मला वाटतं अमरावती भोपाळ हा जो प्रवास केला होता ना, मला वाटतं तो निम्मा प्रवास तर या रोडला येतोय। त्याच्यानंतर मग काहीतरी युनिक रोड तुम्हाला पाहायला मिळते। गाडी नंबर MH20 GC 3811। ज्या ड्रायव्हर दादांवर आपण प्रवास केला होता अमरावती भोपाळ, त्या ड्रायव्हर दादांची आज ड्युटी आहे अमरावतीवरून खंडवा। काय योगायोग म्हणावं लागेल। तर दादांची छोटीशी ओळख करून देतो मी। अरविंद कुळसंगे, चालक, बिल्ला नंबर 60821। आपला रोड येते जवळपास 400 किलोमीटरचा, 400-450 किलोमीटर। वन डे रिटर्न इथून 7:30 वाजता 3 वाजेपर्यंत। 3:30 वाजता निघणार तिथून। घाटातली माहिती म्हणजे निसर्गरम्य वातावरण, निसर्गाची शुद्ध हवा, पाण्याचे धबधबे, जे चिखलदरा इथे आहे। दिवसभरी तिथं राहिलं तरी असं वाटतं जायची इच्छा होणार नाही। धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल। सुरुवातीला बस पाहू शकता एकदम फुल पॅक। आपली नेहमीची सीट नंबर 3। गाडी आपली अमरावतीवरून निघते ठीक 8 वाजता। गाडीला खतरनाक असा हॉर्न बसवला, एकदम कानाला कांटाळा बसते, जबरदस्त। आतापर्यंत असे हॉर्न मी कुठल्याच एसटीला बघितलं ना, खतरनाक आहे राव, कांटाळा बसल्या। तर चला मंडळी मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा आंतरराज्य प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
अमरावतीपासून जवळपास 50 किलोमीटर अंतर्गतात तासाभरात आपली बस पोहोचलेली आहे परतवाडा बस स्टँड. आणि हाफ सर्कल असलेलं हे बस स्टँड पाहू शकता तुम्ही. परतवाडा बस स्टँड. परतवाड्याला जी आपली बस लागते खंडवा जाण्यासाठी फलाट क्रमांक 12 परतवाडा बस स्टँडच्या फलाटच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी. बघता बघता आपल्याला कोण भेटले बघा, विदर्भ एसटी प्रेमी दीपक गज्जलवार. काय म्हणता भाऊ? मस्त आहे. तर भाऊंनी गेल्या वर्षी आपली सोय केली होती. ज्यावेळेस परतवाडा आग्र्याला स्लीपर बस मिळाले होते ना, त्यावेळेस सगळे फुल सीट गेले होते. भाऊंनी कसं तरी मॅनेज करून एक सीट शेवटची दिली होती. तो व्हिडिओ जाऊन बघा. परतवाडा पुणे. अमरावतीपासून आतापर्यंत जो रोड लागला होता ना, तो सिंगल रोड. मध्ये मध्ये थोडासा कच्चा रोड आहे. अमरावतीवरून आता गाडी खंडवा चालली आहे. तर रोड कसा आहे या रोडवर? आता तुम्हाला एकदम घाटाक रोड लागेल. अच्छा. आणि रोड एकदम चांगला आहे, सिंगलच आहे, मोठा नाही आहे. अच्छा, सिंगल रोड आपल्याला शेवटपर्यंत मिळणार. शेवटपर्यंत सिंगल रोड आहे. अच्छा, म्हणजे आपली जी बॉर्डर आहे ती कुठे? भोकरबर्डी. भोकरबर्डी भोकरबर्डी. हे महाराष्ट्राचं शेवटचं गाव. महाराष्ट्राचे शेवटचं गाव. एमपीचं पहिलं गाव देडतलाई. तर भाऊंनी चांगली माहिती दिलेली आहे. परतवाड्यानंतर जो आपल्याला निसर्गरम्य असं दृश्य पाहायला मिळणार आहे ते म्हणजे मेळघाट. ड्रायव्हर आता म्हणत होते की या रोडला ना सगळ्यात जास्त मॅटर करते ते म्हणजे ड्रायव्हिंग स्किल. आता या चालक दादांची चालकगिरी बघूया मेळघाटामध्ये. परतवाड्यावरून आपली गाडी रवाना होते धारणीच्या दिशेने. तर धारणीचं अंतर बघायचं झालं तर जवळपास परतवाड्यावरून 100 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हा जो घाट आपल्याला पाहायला मिळणार आहे तब्बल 100 किलोमीटरचा. 100 किलोमीटरचा नाही, पण मध्ये मध्ये घाट, मध्ये मध्ये प्लेन रोड असा हा घाट आहे. त्यामुळे हा जो प्रवास होणार आहे परतवाड्यापासून धारणीपर्यंत 100 किलोमीटरचा प्रवास. तर भाई एकदम खतरनाक घाट आहे. एक गाडी पास व्हायला दुसरी गाडी पास होऊ शकत नाही टर्निंग पॉईंटमध्ये. अजून तिथं पाऊस पडला असता ना अजून बेस्ट वातावरण झालं. रोडची कंडिशन बघाल ना तर थोडीशी खराब आहे.
अमरावतीपासून जवळपास 150 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे धारणी बस स्टँड. म्हणजे आपण म्हणू शकतो महाराष्ट्र मध्य प्रदेशचं शेवटचं बस स्टँड धारणी बस स्टँड. धारणीमध्ये आपली गाडी थांबलेली आहे 10 मिनिटासाठी. बाप रे बाप, 60-70 किलोमीटरचा फक्त घाट रोडच होता, एकेरी घाट रोड. खतरनाक होता. मध्ये मध्ये मला मळमळाय पण लागलं होतं. हे जे वळण होते ते 2 ते 2.5 तासांचा एकदम जबरदस्त घाट होता. धारणी बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. धारणी बस स्टँडला बरोबर आपली बस पोहोचली होती दुपारच्या 12 वाजता. या ठिकाणी जेवढे पण बसेस आलेले आहेत, कुठली गाडी परतवाडा आगरची आहे, रोड बोर्ड नाही. दुसरी गाडी आहे बऱ्हाणपूर अमरावती. त्याच्यानंतर आपली गाडी, आपल्या गाडीच्या बाजूला आय थिंक मला वाटतं त्या लोकल गाड्या आहेत दोन्ही पण शेवटच्या, खापरखेडा धारणी. त्याच्यानंतर शेवटची गाडी धारणी परतवाडा. अमरावतीवरून खंडवा जाणारी ही एसटी ची पहिलीच गाडी आहे, अमरावती खंडवा. बाकीच्या मग तुम्हाला एमपीतल्या बरेच बसेस मिळून जातील. या गाड्यातून जर तुम्ही प्रवास करत असाल, या गाड्यामध्ये तुम्हाला कसलीच मोबाईलला रेंज वगैरे मिळणार नाही. जशी गाडी परतवाड्यावरून हल्ली ना, तसे प्रवासी धारणीपर्यंत फुल पॅक होते, केबिनपर्यंत अक्षरशः फुल प्रवासी. आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्या बसमध्ये प्रवासी एकदम फुल पॅक आहेत. धारणीवरून जो आपला प्रवास राहिलेला आहे खंडवापर्यंत जवळपास 77 किलोमीटर. धारणीनंतर आपल्याला पुढे बॉर्डर लागणार आहे, महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर. तिथेच महाराष्ट्रातलं शेवटचं गाव लागणार आहे भोकरबर्डी. आणि एमपीतलं पहिलं गाव देडतालाई. आता ड्रायव्हर दादा पण आलेले आहेत. आता 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपली गाडी रवाना होते खंडवाच्या दिशेने. आपण आता महाराष्ट्र मध्य प्रदेशची बॉर्डर ओलांडून आता देडतलाईमध्ये आलो आहोत. आता इथून सरळ रोड जातो तो बऱ्हाणपूर इंदोर. देडतलाई नंतर आपण सरळ न जाता उजव्या साईडला जातो ना, तो रोड आहे खंडवा.
फायनली मित्रांनो आपला रोड कंप्लीट झालेला आहे अमरावतीपासून खंडवापर्यंत. खंडवा बस स्टँडला गाडी आली, सर्व प्रवासी इथे उतरत आहेत. या प्रवासासाठी आपल्याला तब्बल 6.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. आता तुम्हाला बाहेर गेलो खंडवा बस स्टँड दाखवतो. एमपीतलं खाजगीकरण झाल्यानंतर काय अवस्था आहे ना ते तुम्हाला सांगतो. खंडवाला बरोबर आपली बस जी पोहोचली आहे ती दुपारी 2:30 वाजता आणि एमपी मधलं हे खंडवा बस स्टँड. खाजगीकरण झाल्यानंतर ही कशी अवस्था असते आपल्याकडे, ट्रॅव्हल्स वगैरे असतात ना, सेम तसं वाटायला लागले. आता इथून आपली बस रिटर्न घेणार ते खंडवा ते अमरावती. आता खंडवावरून निघायचा जो टायमिंग आहे दुपारी 3 वाजता. ही गाडी 1 डे रिटर्न असते. बस स्टँडच्या आवारात पण एक छोटं मंदिर आहे, प्राचीन पिंपलेश्वर हनुमान मंदिर. आणि खंडवा बस स्टँडला चिटकूनच खंडवा रेल्वे जंक्शन. आणि खंडवामध्ये 2 बस स्टँड आहेत. आपण ज्या ठिकाणी आलो आहोत हे जुनं बस स्टँड. चला आता मस्तपैकी 6.5 तासांचा प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता ड्रायव्हर दादांसोबत थोडासा चहा घेऊया, खंडवाचा चहा. तर मंडळी या मस्तपैकी असं गरमागरम कॉफी प्यायला. काय विषय हा शपथ. हे आपल्या महाराष्ट्रातली तरी बस स्टँड बरी. दिवसा बस स्टँडला प्रवासी नाही म्हणता येणार, पण बेघर झालेले काही लोक इथं आराम करताना दिसतात तुम्हाला. तर अशी काय अवस्था आहे खंडवा बस स्टँडला. आणि फॅन बघा वरती कसा आलतोय, असं वाटतं कोणाच तरी डोक्यात पडेल खाली. आपल्या इकडे कसं आहे, रात्री बस स्टँडला काही ठिकाणी झोपून देतात, पण दिवसा झोपलेला एक पण प्रवासी दिसणार नाही. या प्रवासासाठी आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे 350 रुपये. तर मी इंस्टाग्रामला पोस्ट केली होती अमरावतीवरून कोणता मार्ग कव्हर करायचा. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत, छिंदवाडा, खंडवा आणि बैतूल. खरं तर सगळ्यात जास्त वोटिंग छिंदवाडाला दिलेलं आहे, पण आपण खंडवा हा रोड घेतलेला आहे कारण ही 1 डे रिटर्न गाडी होती, त्यामुळे आपण हा रोड घेतलेला. अमरावती खंडवा नंतर जो तुम्हाला पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे अमरावती ते छिंदवाडा लवकरच. तर मंडळी तुम्हाला हा आंतरराज्य प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.